गरजेनुसार प्रोडक्ट आहे. कारण काय माहिती का, बरेच जण लोकांना वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले की आपल्याला 20% 25% काय जे असतील ते रिटर्न मिळतात. हे 100% चुकीचं आहे. मला एक सांगा, इथं डायरेक्ट एक स्कीम येते आणि एक रेग्युलर स्कीम येते, याच्यामध्ये बदल काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या स्कीम मध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केली? बरोबर आहे. मी त्या ठिकाणी सांगतो की बाबा इंट्राडे हे करण्यामध्ये 10 मधले फक्त एक माणूस कमवत असेल, बाकीचे 90 लोकांचा लॉस होतो. चुकीचा सल्ला, चुकीची माहिती कधीच द्यायची नाही आयुष्यात. बरं, म्युच्युअल फंड मध्ये काही फ्रॉड होण्याचे चान्सेस? आज कुठलाही पेपर तुम्ही सकाळी उघडा, मग शेअर्स बाजाराच्या लालचे पोटी 30 लाख गेले, 50 लाख गेले, किती लोकांचं आपण ऐकतो. लोक देतात तरी कसे पैसे हेच कळत नाही मला. आता हे 3%, 5%, 10% असं काय फॉरेक्स मार्केट असं काय भानगडी पण ऐकायला मिळतात दररोज. तर याच्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे एक एंजल आलेले आहेत, ज्यांनी खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवून द्यायला मदत केलेली आहे. त्यांचं जीवन प्रोटेक्ट केलं, त्यांची वेल्थ प्रोटेक्ट केली, वेल्थ क्रिएट करायला मदत केलेली आहे. आजपर्यंत कमीत कमी 15 ते 20 लोकांना त्यांनी त्यांच्या जर्नीमध्ये करोडपती व्हायला मदत केली आहे आणि शेकडो लोक आहेत ज्यांना लखपती या व्यक्तीने केलेला आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला त्यांची लाईफ जर्नी तर कळणारच आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये वेल्थ क्रिएट करायचं आहे, वेल्थ प्रोटेक्ट करायचं आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे, तर तुम्हाला त्यांच्याकडून टिप्स मिळणार आहेत ज्या त्यांनी स्वतः वापरलेल्या आहेत. त्यांच्या जे काही क्लायंट बेस आहे त्यांना त्या वापरायला दिलेल्या आहेत. तर आज आपण स्वागत करूयात विवेक बजाज सरांचं. विवेक सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आला, तुझ्या दुकानात, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला तुमच्याबद्दल विवेकजी जाणून घ्यायचं की तुमचं बालपण कसं गेलं किंवा तुमचं आयुष्याची सुरुवात. बालपण हे माझं बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे बर्दापूर म्हणून. त्या गावामध्ये मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. वयाच्या 14-15 वर्षापर्यंत मी तिथे राहिलो. अतिशय छोटं गाव आहे. त्या गावामध्ये माझं 10वीपर्यंत एज्युकेशन झालं. त्याच्यानंतर मग मी हायर एज्युकेशनसाठी तालुक्या प्लेसला जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही गोष्टीमुळं घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. काय करायचे? माझे वडील, मी वयाच्या 4 वर्षाचा असतानाच माझे वडील वारलेले आहेत. आमचा तिथं एकमेव व्यवसाय किंवा जो इन्कमचा जो होता स्त्रोत्र तो पूर्ण आमचा शेतीवर होता. आणि शेतीत उत्पन्न त्या काळात एवढं काही विशेष नव्हतं. आणि माझं जे लहानपणापासून पालनपोषण आमच्या आईने, आमच्या भावाने आमचं केलेलं आहे. शिक्षणासाठी बाहेर काहीतरी करावं, कुठंतरी जावं, परंतु घरची परिस्थिती नसल्यामुळं मला आमच्या गावातले काही लोकांनी सांगितलं की तू ITI कर. ITI करण्यासाठी मी जिल्हास्तरीय ठिकाणी मी बीडला ITI केला 1 वर्ष. 1 वर्ष ITI केल्याच्या नंतर मी नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी फिरायला लागलो. मग नंतर बीडमध्ये किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. मग मी त्या काळामध्ये माझी 10वी जी झाली आहे ते 14 वर्षीच झाली आहे. कारण माझं जन्मतारीख 1 वर्षांनी मला मोठं करण्यात आलं त्यावेळेस. मग नंतर 14व्या वर्षी 10वी झाल्याच्या नंतर मी दिसायला खूप लहान दिसायचो. मला अगदी मिशा वगैरे काहीच नव्हत्या, तर मला कोणीच कामावर घेत नव्हतं. तर अशा वेळेस मग ITI केल्यानंतर मी वर्षभर छोट्या मोठ्या कामं करत राहिलो. त्याच्यानंतर मग मी पुण्याला आलो. पुण्याला माझं कोणीही नातेवाईक नव्हतं. एक माझा मित्र होता, मला चल आपण पुण्यात जाऊन काहीतरी करू. मी फक्त माझ्या अंगावरचे कपडे होते, अंडरवेअर छोटेसे थोडे कपडे घेतले आणि जे घरून निघालो मी 500 रुपये घेऊन, तो आज 37 वर्ष झाले मी पुण्यामध्ये आहे. बापरे. कोणत्या साली आले तुम्ही पुण्यात? पुण्यामध्ये मी 89 म्हणजे 88-89लाच म्हणजे पुण्यामध्ये आलो. मध्यंतरी परत 6 महिने गावी गेलो. परत मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर काय केलं? पुण्याला आल्याबरोबर मी छोट्याशा वर्कशॉपमध्ये कामाला चालू केलं. नोकरी. पगार होता पहिला? मला पगार महिन्याला 400-450 रुपये होता महिन्याला पगार. 450 रुपये. आणि ते पण मला काम ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे मी काम करायचो तो मला कुठतरी वर तो बिल्डिंगवर चढवायचा आणि तिथं जाऊन काम करायला लावायचं. फार रिस्की काम होतं.
त्यावेळेस मी काम छोटे मोठे करत कोणता ITI कोणतं केलं तुम्ही? ITI मध्ये मी वेल्डर होतो. वेल्डर झाल्याच्या नंतर मी NCTVT म्हणून एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये पण पुढचे मी कोर्स केले होते 2-3. मग नंतर मी थोड्या दिवसांनी मग मी टाटा मोटरला कामाला लागलो. टाटा मोटरमध्ये मी टेम्पररी 3 पिरियड केले. टाटा मोटरमध्ये केले, थर्मॅक्समध्ये केले, बाहेर प्रायव्हेट ठिकाणी केले. परंतु नोकरी करणं हा काही मला काही माझ्या फक्त मजबुरीमुळे मी उदरनिर्वाहासाठी मी माझा तो जॉब मी कंटिन्यू ठेवला. ॲक्च्युली माझा जो ज्या समाजात मी जन्म झाला मारवाडी समाजामध्ये, तो सगळा 80% 90% लोक हा सगळे व्यवसायामध्ये आहेत. मला माझ्या व्यवसायाचं मला खेचत होतं, मला कुठंतरी काहीतरी कर. मी भरपूर व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले. मी प्रिंटिंग प्रेस टाकली, मी लॉटरी तिकीटं विकली, मी लेथ मशीन घेतली होती, लेथ मशीन दिली. बऱ्याच ठिकाणी मी बरेच कामं केली, पण मला कुठल्याही कामांमध्ये मला म्हणावं तसं यश मला काही मिळत गेलं नाही. नंतर मी बोलायला एकदम थोडासा स्मार्ट होतो. त्याच्यामुळे मला एक दिवशी आमच्या एक रिलेटिव्हनी, मे बी ते आता माझे साडू आहेत, त्यांनी मला सांगितलं तू खूप छान बोलतोस, तू इन्शुरन्सची एजन्सी काय घेत नाही आता. आणि त्यावेळेस जो साडू आहे तो त्याच्या ओळखीनेच माझी सोयरीक जमली. तर मी म्हणलं त्यांनी सोयरीक जमली एजन्सी पहिली बायको नाही, पहिली एजन्सी, कारण की त्या साडूनी घ्यायला लावली ना, साडूनी घ्यायला लावली मला एजन्सी. तर मी एजन्सी घेतल्याच्या नंतर मी म्हणलं बाबा आता कुठे आपल्याला सोयरीक होणार आहे आणि त्याला कुठं नाही म्हणा. म्हणून मी एजन्सी घेतली. एजन्सीमध्ये पण एवढं काही माझं मन लागत नव्हतं, परंतु हळूहळू तिथं मी काम करत गेलो. काम करत गेल्याच्या नंतर मग मला काही लोकांनी सांगितलं की तू लाईफ इन्शुरन्स जसं काम करतो तसं जनरल इन्शुरन्समध्ये पण तू काम चालू कर. मग जनरल इन्शुरन्स कोणता करत होते? जनरल इन्शुरन्समध्ये मी फोकस माझा पूर्ण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे होता, परंतु आजच्या तारखेला माझ्याकडे 10 ते 12 कंपन्यांचं काम आज करतो मी. मग त्याच्याबरोबर दोन्ही एजन्सी माझ्या चालू झाल्या, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. तर जनरल इन्शुरन्समध्ये माझा पाय चांगला हे होत गेला. आज जनरल इन्शुरन्समध्ये ॲन्युअली जर प्रीमियम बघितला तर माझा साधारण 1.5 ते 2 कोटीचा प्रीमियम येतो जनरल इन्शुरन्समध्ये. परत नंतर ज्यावेळेस मी जनरल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स विकण्यासाठी जर क्लायंटकडे गेलो तर ते मला म्युच्युअल फंडाबद्दल विचारायचे. मला म्युच्युअल फंड काहीच माहीत नव्हतं. मग मी म्युच्युअल फंडाची हळूहळू माहिती काढून मी म्युच्युअल फंडाची एजन्सी घेतली, जे की आज म्युच्युअल फंडामध्ये मी आज जवळपास 100 कोटीच्या जवळपास आज माझं मी आज मार्केटमध्ये 100 कोटी लोकांचे 100 कोटी हँडल करतोय, लोकांचे AM मॅनेज करतोय मी लोकांचे. आज म्हणजे सांगण्यात आनंद होतोय की मला मी आज एवढं कामं केले, एवढं बिझनेस केलं. फक्त एक आहे की मी ट्रस्ट, कोणालाही चुकीचा कधी सल्ला दिला नाही, प्रामाणिक काम करत गेलो. त्याच्यामधनं मला बिझनेस येत गेलं, रेफरन्स टू रेफरन्स मला बिझनेस. आता किती क्लायंट बेस आहे तुमचं? आत्ता मला माझ्या म्युच्युअल फंडामध्ये जर बघितलं तर 1100 क्लायंट आहेत माझे म्युच्युअल फंडामध्ये. अदर दॅन सगळे जर बघितले तर साधारण 2100 ते 2200 क्लायंट आहेत टोटल माझे. आता तुम्ही सांगितलं बोलता की इन्शुरन्सची एजन्सी तुम्ही घेतली. इन्शुरन्स कोणी घेतलं पाहिजे, का घेतलं पाहिजे, काय महत्व आहे बरं इन्शुरन्स? इन्शुरन्समध्ये आम्ही जनरली लोकांना रिकमेंड करतो की लाईफ इन्शुरन्समध्ये जास्तीत जास्त लोकांना सांगतो तुम्ही पहिले टर्म इन्शुरन्स घ्या. टर्म इन्शुरन्स घ्या. लोकांना बाहेर आज भारतामध्ये 80% लोकांना अवेअरनेसच नाही आहे. कुठला प्रोडक्ट कधी घ्यायचा, कुठं कधी घ्यायचा हे काहीच कळत नाही लोकांना. काही लोक डायरेक्ट घेतात, टर्म इन्शुरन्सच्या ऐवजी ट्रेडिशनल प्लॅन घेतात वगैरे, फार चुकतात लोक. आज मी बाजारामध्ये फिरतो, लोकांची जर फायनान्शियल प्लॅनिंग बघतो, 80% लोकांचे फेल गेलेले आहेत, चुकलेले आहेत. स्वतःचेच पैसे त्यांनी चुकीच्या जागी लागून स्वतःच नुकसान करून घेतलेलं आहे. मग त्यांना प्रॉपर गाईडलाईन करून बाबा टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता लाईफ इन्शुरन्स झाल्याच्या नंतर तुम्ही जनरल इन्शुरन्समध्ये काय करायला पाहिजे, कुठली पॉलिसी घेतली पाहिजे, तुम्हाला गरजेनुसार प्रत्येक प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. कुणीतरी आला आणि गोड बोलला आणि एखादं प्रोडक्ट आपल्या माथी मारून गेला, 100% चुकीचं आहे. 100. कसं ॲनालिसिस करावं पण मला समजा कोणता इन्शुरन्स? हां, ॲनालिसिसमध्ये लाईफ इन्शुरन्समध्ये मीच रिकमेंड पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला सांगतो बाबा तुझी मेडिक्लेम पाहिजे. मेडिक्लेम नुसतं घेऊन चालणार नाही, त्याच्याबरोबर तुला पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी घ्यायला पाहिजे. तुझ्याकडे गाडी असेल तर गाडीचा रेग्युलर तू इन्शुरन्स करायला पाहिजे. तुझी प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टीचा रेग्युलर इन्शुरन्स करायला पाहिजे. आता माझ्याकडे बऱ्याचशा कंपन्या आहेत भारतामध्ये. आता माझ्याकडे राजस्थान आहे, गुजरात आहे, तिकडून मला बिझनेस होतो. WC पॉलिसीचा, वर्क्समॅन कंपनीच्या. एखाद्याची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 20 कामगार आहेत, 25 कामगार आहेत, त्यांची पॉलिसी कंपल्सरी घेणं मॅन्डेटरी आहे. ते लोकांना मी समजून सांगतो. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक प्रोडक्ट आहे. आता डॉक्टर इंडेमिनिटी आहे, प्रत्येक डॉक्टरला डॉक्टर इंडेमिनिटी घ्यावीच लागते.
कारण त्याच्याशिवाय डॉक्टरला पुढे हेच प्रॉब्लेम आला तर 100%. येस येस येस, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ते लोकांना आम्ही अवेअर करतो. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये आमच्याकडे प्रचंड स्कीम आहेत, तर त्याच्या गरजेनुसार आम्ही त्यांना देतो. आता परवा एक जण माझ्याकडे आला, साहेब माझ्याकडे काही पैसे आहेत, 5 लाख रुपये आहेत, परंतु मला पुढच्या वर्षी मला मुलाची फीस भरायची आहे. तर त्याला मी सांगितलं, बाबा तुझे पैसे मी डेट फंडामध्ये पार्क करणार आहे, त्याच्यामध्ये तुझी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण तुझ्या मुलाचं शिक्षण हे निश्चित आहे, हे गॅरंटेड आहे. ओके. लग्न आता काल एक मला माझ्या क्लायंट आला, सर माझ्या मुलाचं लग्न आहे, मला पैसे हवेत. ठीक आहे, मार्केट वर आहे खाली आहे, मी काही पाहिलं नाही, त्याला काही त्याच्याबरोबर काही मी चर्चा केली नाही, त्याला इमिडिएट त्याला मी पैसे रिडम्पशन करून दिले. पैसे गरजेनुसार प्रोडक्ट आहे. कारण काय माहिती का, बरेच जण लोकांना वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले की आपल्याला 20% 25% काय जे असतील ते रिटर्न मिळतात. हे 100% चुकीचं आहे. बरं, लोकांनी ॲक्च्युली बघायला पाहिजे की ते पैसे किती वर्षासाठी ठेवतोय, किती काळासाठी ठेवतोय, कशासाठी ठेवतोय, हे फार महत्त्वाचं आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही हे जे काही शिकलात म्युच्युअल फंड हे ते, याच्यामध्ये तुमचा गुरु कोण होता? ह्याच्यामध्ये कसं माहिती का, माझा गुरु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा गुरु क्लायंटच माझा गुरु आहे. मला क्लायंटच शिकवत गेला, मी शिकत गेलो. आणि त्याच्याबरोबर आमचं एक असोसिएशन आहे फिफा म्हणून, पुण्यामध्ये आज खूप जोरदार आहे. आज भारतामध्ये तसं बघितलं तर म्युच्युअल फंडामध्ये सगळ्याचा टॉपचं. फिफाच्या बॉडीवरती पण? येस, मी डायरेक्टर म्हणून फिफाच्या बॉडीवरती आहे आज. तर त्या फिफा मुळं बरेचसे तुम्हाला अवेअरनेस प्रोग्राम तिथं हे मिळतात. परत नंतर बरेच आता मी डायरेक्टर आहे त्याच्यामुळे म्हणतो, आम्ही बरेच एक्सपर्ट लोकांना बोलवतो. आता उद्याच्या 11 तारखेला आम्ही अविनाश धर्माधिकारी साहेबांना बोलवलं आहे. असं आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे आम्ही इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लोकांना बोलवून आम्ही सेशन घेतो, लोकांना अवेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, मी कुठलाही क्लायंट आला तर तू इन्व्हेस्टमेंट का करतोस, ही पहिला प्रश्न मी विचारतो. ओके, का करतो? मग त्याची मी फॅमिली हिस्ट्री समजून घेतो. त्याला मुलगा आहे का मुलगी आहे का, त्याला रिटायरमेंट आहे, हे सगळं बघूनच त्याला मी गोल सेट करून सांगतो की बाबा तुझ्या मुलासाठी ही चिल्ड्रन गिफ्ट प्लॅन जो फंड आहे तोच योग्य राहील, किंवा तुलासाठी रिटायरमेंट फंड तो योग्य राहील, किंवा तुझी रिस्क कॅपॅसिटी किती घेण्याची आहे त्यानुसार त्याला मी मग नंतर फंडची त्याला माहिती देतो मी. ओके, हां, मला एक सांगा, इथं डायरेक्ट एक स्कीम येते आणि एक रेग्युलर स्कीम येते, याच्यामध्ये बदल काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या स्कीम मध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? बरोबर आहे. आता प्रत्येक गोष्टीला एक्सपर्ट लागतो, प्रत्येक गोष्टीला सारथी लागतो. कारण माहिती का, आपल्या घरात सपोज काही म्हणा, आपल्या इथे एसी बिघडला, गाडी बिघडली आपण मेकॅनिकला बोलतो, एसी, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याच्यासाठी आपण सपोज उद्या तब्येत बिघडली, पोट दुखतंय, आपण एक्सपर्ट कोण आहे, डॉक्टर आहे, त्याच्याकडेच जातो. काय माहिती का, आपण डायरेक्ट करायला घेणं, आपण डायरेक्ट औषधाच्या दुकानात माझं पोट दुखतंय 200-500 रुपये वाचवण्याला फंड्यात पडतो, परंतु हे भलतंच होऊन जातं काहीतरी. त्याच्यासाठी एक्सपर्टची फार 101% मी सांगतो गरज आहे. आता आता सध्या जे मार्केट डाऊन आहे आता सध्या, त्याच्यामध्ये जितक्या SIP बंद झाल्या आहेत त्या ज्यांनी म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत, SIP केले, त्यांच्या बंद झाल्या आहेत. माझी एकही SIP आजच्या तारखेला बंद नाही आहे. क्लायंटचे मला फोन येतात, मी क्लायंटला व्यवस्थित समजून सांगतो, मग क्लायंट शांत बसतो. कारण क्लायंटला गाईड करणं फार महत्वाचं आहे. कारण काय म्हणजे मग तो दिशाहीन होऊन जातो. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणं 100% चुकीचं आहे. बरं, 100% चुकीचं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये, म्हणजे डायरेक्ट आणि रेग्युलर मध्ये फरक काय? हा, फरक आहे ना, का नाही आहे? काय? एक्सपेन्सेस रेशोचा. डायरेक्ट मध्ये जर तुम्हाला डायरेक्टमध्ये जर 60 पैसे लागत असतील तर 80-90 पैसे लागतात. कारण काय बाकीची फीसेस आहेत ना. कारण उपाशीपोटी तर कोणी काम करणार नाहीये. आज मी क्लायंटसाठी इतक्या मिटिंग अटेंड करतो, माझ्या दिवसाचे 3 ते 4 तास देतो मी वाचनामध्ये, मिटिंग अटेंड करण्यामध्ये. काही कोर्सेस करावे लागतात मला. बरोबर, हो, त्याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करावं लागतो. मला प्रत्येक गोष्ट अभ्यास करावा लागते. माझा क्लायंट कधी कुठला मला प्रश्न विचारेल माहित नाही. बरोबर, मला एकदम तयार राहावं लागतं. बरं, असं होतं का, जसं क्लायंट घाबरतात मार्केट पडल्यानंतर, तर तुम्ही कधी घाबरलात का, किंवा मार्केट पडलंय आता काय होणार, क्लायंटचं काय होणार, पैशांचं, माझ्या पैशांचं काय होणार, असं कधी झालं का? राईट. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, मी ते ह्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो. बरं, यस, प्रत्येकाने 100 रुपये प्रत्येकाने 100% खिशातले लावायला नाही पाहिजे. ठीक आहे, थोडेफार लावा तुम्ही, परंतु काही पैसे असे रिझर्व ठेवा की मार्केट खाली आहेत. आता आपण मागचं एक उदाहरण घेऊ. आपण तुमचं कोविडमध्ये मार्केट 40-45% डाऊन झालं. काही लोकांनी डाऊन मार्केटमध्ये पैसे टाकले आणि त्यांना वर्षभरात त्यांचे पैसे 3 पट झाले, दुप्पट झाले.
प्रचंड फायदा झाला. तर कुठलीही गोष्ट ही आपण आपल्या चष्म्यातनं ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायची असते, त्याच्यातनं काहीतरी शोधायचं असतंय. तर मी लोकांना नेहमी सांगत असतो की आता ह्याच्यामध्ये मार्केट डाऊन आहे, ही राईट टाइम आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही इन कॅश करा. बरोबर. येस, म्हणजे जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही लोकांना 100% कसं मोटिवेट करतात. आता सुद्धा मार्केट खाली आहे, हो. तर आमचे जे श्रोते आहेत त्यांना काय सांगाल की त्यांनी काय केलं पाहिजे? आत्ता मार्केट ज्यांचे SIP चालू आहेत त्यांना आम्ही SMS पाठवतोय, सर मार्केट सध्या डाऊन आहे, तुम्ही मार्केट परत रिकवर तर 100% होणार आहे, परंतु ह्या मार्केट डाऊनमध्ये तुमची अजून त्याच्यामध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट जर झाली तर तुम्हाला युनिट्स जास्त मिळतील, तुमचा तो फायदा होईल. तर लोक ऐकतात, ज्याच्याकडे पैसे आहेत ते टाकतात, ज्याच्याकडे पैसे नाहीत ते शांत बसतात. ज्यांची SIP चालू आहे ते कंटिन्यू चालू देत. बरेच लोकांचे फोन येतात, बरेच लोक घाबरतात, परंतु जवळपास ॲडवायझर म्हणून मला असा हातखंडा आहे माझा, 99% लोक माझं ऐकतात आणि थांबतात. मला आमच्या ऑडियन्सला पण सांगा असं काहीतरी जेणेकरून ते थांबतील, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे? नाही, लोकांना कसं माहिती का, हा रोल आपला फार महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये. क्लायंटला काही नाही, क्लायंट ऍक्च्युली खरं तर मार्केट पण बघत नाही, मार्केट वर आहे का खायला आहे. फक्त 100 10% लोक बघत असले, बाकीचे 90% लोक आपला ट्रस्ट करतात आणि चालू देतात इन्व्हेस्टमेंट. आणि ते फार महत्वाचं आहे की तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही कशासाठी इन्व्हेस्टमेंट करताय, तुमच्या रिटायरमेंटसाठी करताय, मुलाच्या शिक्षणासाठी करताय, मुलांच्या लग्नासाठी करताय, हे तुमची क्लिअरिटी पाहिजे, तुमचा वाय क्लिअर पाहिजे. का करताय तरच या. माझ्याकडे मजा म्हणून येत आहे का इन्व्हेस्ट म्युच्युअल फंडमध्ये पैसे भरपूर मिळतात म्हणून येत आहे का? नाही. मार्केट कोणाच्याच हातात नाही. मार्केट तर टॉप पण मला माहित नाही, बॉटम पण मला माहित नाही. बरोबर. 100% माझं मत एवढंच आहे की मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी सांगितलं तर तुम्हाला 12-15% गॅरंटेड रिटर्न मिळतात. आज 12 ते 15% गॅरंटेड रिटर्न देणारी भारतामध्ये एकही इन्स्टिट्यूट नाहीये, एकही इन्स्टिट्यूट नाहीये. बरोबर. एक तर तुमचे पैसे 12-15% तुम्ही 15-10-20 वर्ष इन्व्हेस्टेड असाल तेव्हा मिळतात. म्हणजे असं नाही की तुम्ही आज आले मिळाले. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी ब्युटी काय आहे की कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. लोकांना समजून जावं लागतं. ह्याच्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मिळालेल्या व्याजावर सुद्धा तुम्हाला व्याज मिळतं. हे सगळ्यात ब्युटी आहे. चक्रवाढ व्याज, आपण जे मराठी भाषेमध्ये शिकलो शाळेमध्ये, चक्रवाढ व्याज, तो महत्वाचा. व्याजावरती व्याज. येस सर. आणि त्यामुळे खूप सारे पैसे. येस, खूप सारे पैसे होतात. तुमच्या आयुष्यातले असे काय अनुभव ज्यांची वेल्थ क्रिएट झाली किंवा ते करतच नव्हते त्यांनी केलं आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाला त्यांना चांगली मदत झाली किंवा रिटायरमेंटला मदत झाली किंवा घर घ्यायला मदत झाली, असे काही एक्झाम्पल आहेत का? येस. आत्ताच एक माझे एक मित्र आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे होती. त्यांच्या मुलीचं लग्नाला माझ्याकडनं त्यांनी 35 लाख रुपये घेतले. परंतु त्या माणसानी त्या मुलीच्या लग्नाला मी गेलेलो, त्यांनी मला ते गेटवर थांबवून घेतलं. कमीत कमी आलेल्या 50 लोकांना सांगितलं या माणसामुळे माझ्या मुलीचं लग्न झालं. एवढं छान. तर त्याला इतका आनंद होत होता की विचारूच नका. किंवा तू दिलेल्या पैशामुळे माझं पूर्ण हे कार्य झालंय. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, लोकांना पैसे थोडे वाढले ना, एक छोटंसं डोहाळे लागायला चालू होतात रिअल इस्टेटचे. परंतु लोकांना समजून सांगतो, कारण माहिती का ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये एक तर तुमचे पैसे सेफ आहेत, नंबर 1. नंबर 2, रिटर्न चांगले आहेत आणि लिक्विडिटी खूप बेस्ट आहे. तुम्ही आज पैसे सोमवारी मागा तुम्ही पैसे मंगळवारी बुधवारी तुमच्या अकाउंटला येऊन जातात. इतके बेस्ट आहे सगळं. तर लोकांना आपलं काम आहे की समजून सांगा. जर जागा वगैरे विकायची म्हटलं तर 6-6 महिने वर्ष गिरायकच नाही मिळत. आता आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, घ्यायला गेलं मिळत नाही, विकायला गेलं विकत नाही. अशी कंडिशन आहे. तर आज मार्केटमध्ये खूप अशा प्रकारचे अनुभव आहेत. पण आजकाल लोकांचा जो फोकस आहे रिअल इस्टेटकडे, ठीक आहे नक्कीच घ्या, पण आता काही लोकांना एक घर घेतलंय, दुसरं घर घे, तिसरं घे, हे 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. आपल्याला कॉन्सन्ट्रेट एकाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतं. आपल्याला एक घर पाहिजे, सुसज्ज पाहिजे. ठीक आहे, तुम्ही अपग्रेड करा. तुम्ही 1 BHK असेल तर 2 BHK करा. 1 BHK विका, थोडेसे पैसे त्यात टाका. 2 BHK विका, 3 BHK घ्या. तुम्ही अपग्रेड करत राहा. परंतु तुम्ही प्रॉपर्टी 4 घरे नाव घेऊन नका बसू. 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. आता हे 3%, 5%, 10% असं काय फॉरेक्स मार्केट अशा काही भानगडी पण ऐकायला मिळतात दररोज. तर याच्याबद्दल काय सांगाल? जनरली ह्याच्याबद्दल मी लोकांना सांगतो की बाबा ह्याच्याबद्दल तर मला ते जास्त काही नॉलेज नाही आहे.
आणि तुम्ही बाहेर काय करत असाल तर मला माहीत नाही, पण बरेच जण माझ्याकडे क्रिप्टोकरन्सी जे आहे पाठीमागे चर्चेत खूप होती क्रिप्टोकरन्सी, फॉरेक्स आणि 5% 10% महिन्याला 100% चुकीचं आहे, 100% चुकी आहे. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, आता इंट्राडे करणारे पण आता मला आता बरेच फोन येतात, मला येतात, तुम्हाला येत असतील, मे बी सगळ्यांनाच येत असतील. ह्याच्यामध्ये कसं आहे, लोक म्हणतात की तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करा, आमच्याकडे करा, गुजरातहून येतात, कुठं दिल्लीवरून येतात. अरे बाबा तू कोण, मला माझं बरोबर तुला तर तू कर तुझं, माझं तू कुठं दिल्लीत बसलाय, तू कुठं तिकडं पंजाबला बसलाय, माझं हे वेल क्रिएशन होतं. सॉरी, मी त्या ठिकाणी सांगतो की बाबा नाही, इंट्राडे हे करण्यामध्ये 10 मधले फक्त एक माणूस कमवत असेल, बाकीचे 90 लोकांचा लॉस होतो. चुकीचा सल्ला, चुकीची माहिती कधीच द्यायची नाही आयुष्यामध्ये. आज मी ज्याच्याकडेही जातो ना, जवळपास 90% लोक मला ब्लँक चेक साईन करून देतात. पण लिहित नाही त्याच्यावरती, नाही अमाऊंट पण नाही, तुमचं तुम्ही टाका, तुमचं काय असं ते करून टाका, अमाऊंट सांगतात तेवढी आपण भरून टाकायची, एवढा लोकांचा माझ्या विश्वास आहे. त्याच्यामुळं काय, आपण आज एवढं कमवलं, नाव कमवलं, सगळ्यात महत्वाचं. पैसा तर ठीक आहे, पैसा आज कमवला, आपण शून्य अंगाच्या कपड्यांनी गावावरून आधी इथं आलेलो आहे. इथे एक छोट्याशा चाळीमध्ये राहायला होतो मी, छोट्याशा वर्कशॉपमध्ये, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या कंपन्या काम करत 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 आज ह्या आपल्या लेवलला आलेलो आहे मी आज. बरोबर. तर ते इमानदारी तर आहेच आहे, हे तुमचा हा प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्त्वाचा. जी लोक 3% 5% सांगतायत त्याच्यापासून पूर्णपणे 100% तो 3-5% जो देणार आहे, तो महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने देईल आणि परत सगळं तुमचं भांडवल घेऊन पळून जाईल. तू बरोबर, म्हणजे हाय ते बी गमवा, जास्त चक्करमध्ये पडायचं, जास्त चक्करमध्ये पडायचं. बरं, म्युच्युअल फंड मध्ये काही फ्रॉड होण्याचे चान्सेस? म्युच्युअल फंडमध्ये 99% फ्रॉड होत नाहीत. काय माहिती का, एक तर हा व्यवहार आहे 100% चेकने, आणि हा व्यवहार आहे नंबर 1चा. म्हणजे तुम्हाला कुणी मला जर कॅश आणून दिली 10 लाख तर मी त्याला सॉरी म्हणतो, घेतच नाही, आपण 1 रुपया घेत नाही. तर त्याच्यामध्ये सगळा जो काय असेल तो चेकनी व्यवहार होतो, ऑनलाईन व्यवहार होतो. 99% फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी. आज कुठलाही पेपर तुम्ही सकाळी उघडा, मग शेअर्स बाजाराच्या लालचेपोटी 30 लाख गेले, 50 लाख गेले, किती लोकांचं आपण ऐकतो. लोक देतात तरी कसे पैसे हेच कळत नाही मला. ते दुसऱ्याच्या खात्यावर देतात, ते बी दुसऱ्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर मारतात आणि ते करतात. आणि सगळ्यात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हसण्यासारखी गोष्ट म्हणजे सुशिक्षित लोक जास्त आहेत. हो, ते स्वतःला जास्त समजतात, जास्त स्मार्ट समजतात. सल्ला विचारायची नाही, लाज वाटते. करेक्ट. तर आणि आयुष्यामध्ये मी कोणालाही कधीही चुकीचा सल्ला दिला नाही. अगदी आपल्याला बिझनेस नको येऊ, आला तर उत्तम, बरोबर, परंतु चुकीचा सल्ला 100% द्यायचा नाही. कोणाला मोठी 30% 35% रिटर्न, जेन्युइन रिटर्न किती मिळतील म्युच्युअल फंड मधून? म्युच्युअल फंडमध्ये ऍक्च्युली 12-15% रिटर्न मिळतात. तर तुम्ही ऍक्च्युली तुमची रिस्क घेण्याची, तुमचं वय किती आहे, तुम्ही रिस्क घेण्याचं तुमची आता सर्व्हिस किती राहिलेली आहे, तुम्हाला ते सगळं बघून. आता एखादा 80 वर्षाचा माझ्याकडे माणूस आला आणि तो मला मिड कॅप स्मॉल कॅप द्या, मी शक्यच नाहीये, मी त्याच्याकडनं काही पत्र लिहून गेलो अगोदर, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने मी या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट, परंतु मी त्याचं वय बघणार आहे, त्याचं इन्कम ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे फार महत्वाचं आहे. पैसे घेणं सोपं आहे, पैसे माझ्या एकदा ताब्यात आले ना, जबाबदारी माझी वाढते. बरोबर, क्लायंटचा हात वर करून बसलाय, बजाज साहेब आहेत आपले, बरोबर, हा साहेब बघतील काय करायचं ते. पण ते चुकीचं आहे. 100% असं आहे की बाबा तुम्ही कॅटेगरी किती दिवस थांबणार आहे त्या पैशासाठी, हे फार महत्वाचं आहे. पण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला कधी सुरुवात करावी? इमिडिएट, आजचाच दिवस चांगला, आज इमिडिएट चांगला, आजचा दिवस चांगला, इमिडिएट सुरुवात करावी. म्युच्युअल फंडमध्ये हे बघा, फार देवाची कृपा अशी आहे की आमच्या काळामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणच नव्हतं, पण आज मार्गदर्शन करणारे खूप आहेत. त्याच्यामुळं हे जी आताची जी पिढी जी आहे फार लकी आहे, खूप लकी आहे. त्यांना इंटरनेट आहे, सगळ्याच गोष्टी, हा सगळं. परंतु काय माहिती आहे, लकी ते इंटरनेट आता मोबाईल आलाय, हा मोबाईलवर ते रोज आपली व्हॅल्यू बघतात, ते चुकीचं आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, कारण लोक दिवसातनं 3 वेळा बघतात व्हॅल्यू. एक तर सकाळी उठल्या एक बघतात, दुपारी लंच टाइम मध्ये एक बघतात आणि संध्याकाळी झोपताना एक बघतात, चुकीचं आहे. मी नेहमी एक उदाहरण देतो लोकांना. तुमचा जो मुलगा आहे, तुमचा मुलगा तुमच्या घरात लहानाचा मोठा कधी झाला हे तुम्हाला कळत नाही, परंतु तुमची मावशी आली किंवा तुमचे कोण नातेवाईक आले, एक 10 वर्षापूर्वी येऊन गेले, 15 वर्षापूर्वी, तो ते आल्याच्या नंतर अरे बाबा इतका मोठा झाला तो. म्हणजे त्यांना त्याची ग्रोथ कधी दिसती, त्यांनी खूप दिवसांनी बघितल्यामुळं. रोज ग्रोथ आपल्या समोर दिसत नाही. आपला मुलगा लहानाचा मोठा झालेला आपल्याला कधीही दिसत नाही.
बरोबर. तसं पैशाचं पण तेच गणित आहे. नाही, मी कुठेतरी आता वाचलं रिसेंटली की तुम्हाला आरोग्य चांगलं करायचं तर काय कराल, डाएटवरची 50 पुस्तकं वाचायची, जिमवरची 50 पुस्तकं वाचायची, अशी तुम्ही 200 पुस्तकं वाचायचे, हे काम करू शकता. नॉलेज सगळे राईट. का सकाळी 5 किलोमीटर पळून यायचं म्हणजे तब्येत चांगली. नाही, आता कसं माहिती, आता सांगतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थेरटिकल. हे प्रॅक्टिकल म्हणजे कसं माहिती का, 50 पुस्तकं वाचणारं पुस्तक वाचतो आणि सकाळी 11 वाजता उठतो. जो प्रॉपर माणूस आहे तो प्रॉपर जे निसर्गाच्या नियमानुसार जो चालतो तो सकाळी उठतो, फिरून येतो, व्यायाम करतो, आहार विहार त्याचा चांगला आहे. आणि हा दुसरा जो आहे तो पुस्तक वाचतो, बर्गर पिझ्झाची ऑर्डर करतो. त्याचं ऑर्गी बिघडणार, त्याच्याकडे फक्त नॉलेज ऍक्शन काहीच नाहीये. ऍक्शन ऍक्शन काहीच घेत नाही, रिझल्ट काहीच येत नाही. पण डायरेक्टली सुरुवात करून शांतपणे जे बसतात, जसं तुम्ही म्हटलं की 6 वर्षांनी मावशी आली, काका आलं तर मोठं झालं. मग जसं तुम्ही म्हणता इन्व्हेस्टमेंट असे रोज बघायचं नाही तर वर्षातून एखाद्या वेळेला. एक्झॅक्ट. आता परवा किशन शर्मा म्हणून आम्ही एक स्पीकरला बोलवतो, तो मला दरवर्षी मी धनतेरसला माझा पोर्टफोलिओ चेक करतो, इतर वेळ बघायला. म्हणजे बघा काय, म्हणजे किती जोरदार माणूस, पेशन्स किती त्या माणसामध्ये. फक्त दरवर्षी दिवाळी धनतेरसला पोर्टफोलिओ चेक करतो. आणि आपला जो क्लायंट दिवसात 7-8 होत असेल, हा भयानक आहे. आणि मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं चाललंय की लोकांना अजून एक हे फॅट लोकांमध्ये जास्त वाढलंय की म्युच्युअल फंडचे पैसे कुठे जातात, इक्विटी बाजारमध्ये. मग आपण डायरेक्ट इक्विटी का नाही करायचं? तो पण विषय होता. हा प्रत्येक माणूस करतोय आज. मी तर बघितलं की साधारण 12वीतला मुलगा करतोय, त्याच्या पुढचे सगळे लोक जण करतात डायरेक्ट इक्विटी. परंतु डायरेक्ट इक्विटी करणं आणि म्युच्युअल फंडमध्ये करणं जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एक ॲनालिसिस टीम असते, त्या टीममध्ये 30-35 लोक असतात. फंड मॅनेजर असतो, त्याच्यामध्ये सगळे फिल्ट्रेशन करून कुठला फंड योग्य राहील, त्या एखादी एक्स कंपनी आहे, त्या कंपनीवर किती लोन आहे, त्या कंपनीचा ग्रुप कसा आहे, तो कंपनीला पुढची डिमांड ऑर्डर कशा आहेत, त्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग काय, हे सगळं स्टडी करून तो हे घेतो. इव्हन ते कंपनीत जाऊन. करेक्ट. आता एक चिंचवडमधला माझा मित्र आहे, मध्यंतरी येस बँकमध्ये फ्रॉड झाला. येस बँक हा म्युच्युअल फंडांनी पण इक्विटी त्यांचे शेअर्स घेतले होते आणि त्यांनी पण घेतले होते. परंतु म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरला आणि त्यांच्या ॲनालिसिस टीमला इमिडिएट कळालं होतं की हे ह्यांचं बॅलन्स शीट गडबडी आहे, याच्यामध्ये हे खाली ह्यांनी म्युच्युअल फंडवाल्यांनी सगळ्यांनी पैसे काढून घेतले आणि जे गरीब भाबडे होते बिचारे शेअर्सवाले ते पण त्यांनी आजच्या 400 रुपयाचा शेअर्स आज पण आहे त्यांच्याकडे, जे की त्याचा रेट आहे 15 रुपये 20 रुपये. बरोबर. इतकी भयान कंडिशन आहे. त्याच्यासाठी डायरेक्ट इक्विटी करणं माझ्या मते, मी तर प्रत्येकाला सल्ला सांगतो, तुम्ही कुठल्या क्षेत्रात, तुम्ही एखादा IT इंजिनियर आहे, मी म्हणतो तू त्या क्षेत्रामध्ये काय म्हणतात त्याला अजून रिसर्च करा, एक्सपर्ट करा, तू त्याच्यामध्ये काम कर, तुझी जे 8-10 तास तिथं घालव आणि तुझे पैसे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये. तू काम बी करतोय आणि बॉस इकडे तिकडे गेला की त्या फावल्या वेळेत तू म्हणजे तू त्यालाही न्याय देत नाही, स्वतःलाही देत नाही, स्वतःच्या पैशालाही देत नाही. 100% असे महाभाग आपल्या इथं खूप आहेत. अजून एक मला विचारायचं की काही लोक 2-4 ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे ते तुमच्याकडे येतील, तुमच्याकडे काहीतरी करतील, अजून कोणाकडे जातील किंवा माझ्याकडे येतील, माझ्याकडे काहीतरी करतील. अशा लोकांना काय सल्ला द्याल? कसं माहिती का, असे करणारे माझ्याकडे तर फार म्हणजे कमी आहेत. म्हणजे असे लोक काही असतात काही. हे ऍक्च्युली काय करतात, ते एक डॉक्टर आहे, 3 डॉक्टरकडे जाऊन वेगवेगळे दाखवतात. प्रत्येका डॉक्टरचे औषध वेगवेगळे असणार, एकसारखे कुठले रोग काय बनवायचं नाही. 3 तुम्ही डॉक्टरकडे जा, तुमचा जो काय आजार आहे ते सांगा, 3 डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन जे चेक केलं तुम्हाला ते प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहे. पण तुम्हाला कोणाला तरी एकावर ट्रस्ट करावा लागेल. तो डॉक्टरचं एज्युकेशन काय, त्याचा एक्सपिरियन्स काय, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही 4 पैसे वाचवण्यासाठी जर अशी गडबडी करत असाल आणि सपोज आता माझ्याकडे एखादी व्यक्ती आली, मी त्याला समजा बॅलन्स फंड दिला आणि एखादीने समजा मिड कॅप दिला आणि देवाची कृपेने मिड कॅपची रॅली चांगली झाली, तर म्हणजे तिथं मला 30% मिळालं आणि तुमच्याकडे 12-15%. परंतु तो पडताना इतका जोरात पडतो त्याचा, ते माहीत नसतं त्याला. तुमचं मत आहे की बाबा एक चांगला गुरु असला पाहिजे, एकच व्यवस्थित असला पाहिजे.
त्याचा तुम्ही भले त्याचं ॲनालिसिस करा, त्याचा एक्सपिरियन्स किती, त्याच्याकडे क्लायंट किती, त्याचं ऑफिस आहे का, सगळ्या गोष्टी आहे का, हे सगळं चेक करणं फार महत्त्वाचं. ग्रेट. आयुष्यातले असे काही प्रसंग ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की यार गिव्ह अप केलं पाहिजे बस? नाही, ॲक्च्युली मला म्हणजे माझ्या जे आयुष्यामध्ये माझं जितकं जे आहे हे संघर्षातच केलेलं आहे आणि मी तो थांबवला नाही आहे. मला प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये लेटच मिळत गेली आहे, उशिरा मिळत गेली आहे. मला ज्यावेळेस पाहिजे होतं ना, ॲक्च्युली ज्या वयामध्ये पाहिजे होतं किंवा ज्या वेळेस पाहिजे होतं त्यावेळेस नाही, थोडंसं मला लेट मिळत गेलं, पण मी त्याला ॲक्सेप्ट करत गेलो. पण मी माझा जो रस्ता जो आहे तो मी कधी बदलला नाही. मी सरळ जो रस्ता आहे तोच धरलेला आहे. मी त्याच्यासाठी शॉर्टकट म्हणा किंवा चुकीचा मार्ग म्हणा किंवा कोणाकडनं काहीतरी गडबड करून म्हणजे गप्पा मारून पैसे काढणं म्हणा, ह्या कधीच गोष्टी मी केलेल्या नाहीत. आज मी म्हणजे गावाकडनं त्यावेळेस STला 80 रुपये काहीतरी तिकीट होतं पुण्याला, तेवढे 80 रुपयात मी इथं आलो होतो त्यावेळेस. मग त्याच्यानंतर आज माझे ऑफिस पिंपरी चिंचवडमध्ये 4 ऑफिस आहेत, माझे 2 फ्लॅट आहेत, माझी जागा आहे, माझा स्वतःचा म्युच्युअल फंडमध्ये एक चांगला मोठा कॉर्पस तयार झाला आहे. अगदी एकदम हॅपी फॅमिली आहे मी, एकदम म्हणजे चांगली माझी एक सेटअप करून घेतला आहे मी माझा स्वतःला. आत्ता माझं एक मोठं ऑफिस मी चालू केलं आहे मी चिंचवडला 600 स्क्वेअर फूटमध्ये. माझ्याकडे 5 स्टाफ आहेत. आम्ही कुठलीही गोष्ट थोडा वेळ घेतो पण 100% प्रॉपर काम करतो. तुमच्या आयुष्यातले असे महत्त्वाचे 5 लोक ज्यांच्यामुळे आज तुम्ही इथं आहात? मी महत्त्वाचे लोक तर मी ॲक्च्युली कसं आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी वाचन खूप कमी केलं आहे. मी वाचतो तर फक्त न्यूजपेपर वाचतो, पुस्तकं फार कमी वाचतो. मी वाचलीत माणसं. वाह. मी वाचलीत माणसं. त्याच्यामध्ये काय झालं सर, मी प्रत्येकाचे, तुम्ही माझे मित्र आहेत, अजून काही खूप लोक आहेत, मी त्यांना स्टडी करतो, त्यांचा अभ्यास करतो. ते चालतात कसे, ते बोलतात कसे, ते वागतात कसे, त्यांचे व्यवहार कसे, हे मी बघतो. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचे 4 मित्र आहेत, तुम्ही त्यांना 5वा जाऊन भेटले आणि ते 4ही सिगारेट पित आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही महिन्याभरानंतर तुम्ही पण एक सिगारेट हातात घेणार. तर तुम्ही डिसाईड करायचंय कोणाच्या ग्रुपमध्ये जायचंय. चांगल्या लोकांच्या ग्रुपमध्ये, उद्योगपत्याच्या ग्रुपमध्ये जायचं असेल तुम्हाला उद्योगपत्याशी मैत्री करावं लागेल. बरोबर. चांगले डिस्ट्रीब्युटर तुम्हाला बनायचं असेल तर चांगल्या डिस्ट्रीब्युटरची तुम्हाला मैत्री करावं. ज्यांचा बिझनेस 1000 कोटी आहे, 500 कोटी आहे, मी 10-10 हजार कोटीच्या ज्यांचे AUM आहेत ते माझे मित्र झालेत. यस, हे महत्वाचं आहे. तुम्हाला संगत कोणाची हे फार महत्वाचं आहे. तुमचं यश ठीक आहे, उशिरा येईल, हे जाईल, ते मिळेल, ठीक आहे, पण तुमची संगत फार इम्पॉर्टंट आहे. संगत खूप डिसाईड हे करते की हे काय करायचं. आता एखादा यंगस्टर सुरुवात करतोय फायनान्शियल लाईफला किंवा पगार सुरू होतोय, त्याला काय सल्ला द्याल? त्यांनी कसं नियोजन करावं पुढचं? त्याला घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, उद्या लग्न करायचंय किंवा रिटायरमेंटचा कॉर्पस तयार करायचं, तर त्याला काय कसं प्लॅनिंग करायचं असं तुम्ही सुचवाल? आता सुरुवातीला तर मी कुठलाही यंगस्टर मुलगा असेल, सपोज एखादा 25-26 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जॉब लागलेला आहे, त्याला 50,000 काय असेल, त्याला मी पहिल्यांदा सांगतो की पहिली गोष्ट अशी की तू तुझा टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, ॲक्सिडेंटल पॉलिसी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडामध्ये त्याला 2-5 हजाराची SIP करायला लावणार आहे. अशा पद्धतीनं त्याला हळूहळू त्यांनी वाढलं पाहिजे. आणि झटपट कुणीही श्रीमंत होत नाही साहेब. यशस्वी होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. 100 एखादा नशिबवान निघतो, तो राहत नाही पण श्रीमंत नाही, येण्यात राहत नाही. कारण कोण बनेगा करोडपतीमध्ये ज्याला पहिल्यांदा सगळ्यात इक्विटी भेटला होता तो आता 18,000 रुपये महिन्याची नोकरी करतोय. बरोबर. त्याला त्याचं पैशाचं नियोजन जमलं नाही. त्यांनी पैसे ह्याला दे त्याला दे संपवून टाकले त्याने आयुष्यात. पैशाचं नियोजन करणं पण फार इम्पॉर्टंट आहे. पैसे कमवणे, मी कित्येक लोकांना बघितलंय त्यांची सॅलरी 3-3 लाख 4-4 लाख आहे, पण त्यांचे क्रेडिट कार्डचे 60-60 हजार 70-70 हजार 80-80 हजार बाकी येते ना, ते भरायला नाही येत. नाही येत, कारण ते चुकीचं काम करतायत. राईट. तर नवीन यंगस्टरनी SIP अनवॉन्टेड ते म्हणतात ना, नको त्या वस्तू आणतात आणि अशी एक वेळ येते जे वस्तूची गरज आहे ती पण विकायची वेळ येते. गरज नसलेल्या वस्तू विकत घेतलाल तर एक दिवस गरज असलेल्या वस्तू विकायला लागतील. 100% लोकांना व्यवस्थित गाईड करणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल तुम्ही बोलले ते राईट आहे. लोकांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण ऑनलाईन करतोय. तर माझ्या मते 100% चुकीचं आहे. आज कुठं पैसे चालले तुमचे तुम्हालाच कळणार नाही आहे.
कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. बरं, मार्केट आता पडत आहे, तर काय वाटतं पुढच्या 10 वर्षात काय मार्केट बद्दल काय व्ह्यू आहे? हे बघा, पहिली गोष्ट सध्या आपला सध्या जो टेरिफ वॉर चालू आहे ह्याच्यामध्ये आपला भारताचा फायदाच होणार आहे. ह्याच्यामध्ये 2 बलाढ्य जे कंट्रीज आहेत ते एकमेकाला फाईट करणार आहे, अमेरिका चायना. ह्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ 100% होणार आहे. भारताचं भविष्य अतिशय ब्राईट आहे. भारतामध्ये यंगस्टर जास्त आहेत, त्याच्यामुळं यंगस्टर स्टोरी आहे. यस, 100% ते आहे. त्याच्यामुळं भारतामध्ये जे आहे भारताला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त भारताला तो इम्पॅक्ट होतोय, असं नाही होत नाही म्हणून होतोय, परंतु डेफिनेटली भारत एक तिसरी आर्थिक महासत्ता ह्या 5-10 वर्षामध्ये होईलच 100%. फॅन्टास्टिक. एखाद्या सामान्य व्यक्तीला फायनान्शियल सक्सेस मिळवायची आहे, अशा व्यक्तीला काय सल्ला देईल की त्यांनी काय केलं पाहिजे? त्याच्याकडे पहिल्यांदा तर 2 गोष्टी पाहिजेत, श्रद्धा आणि सबुरी. बरं, ह्या गोष्टी फार प्रमाणात आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही ज्यावेळेस जाता, ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी श्रद्धेने जा. बरोबर. आणि तिथं गेल्याच्या नंतर सबुरी ठेवा. सबुरी फार महत्वाची आहे. राईट. म्हणजे तुमच्याकडे पेशन्स पाहिजे 100%. आता जर समजा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय, येस, तर पहिले तर श्रद्धा निर्माण झाली पाहिजे 100%. किंवा मला इथे टाकायचे. आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर त्याची हे पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट इकडे पेशन्स पाहिजे. बरोबर. ह्या 2 गोष्टी असेल तर तो सक्सेस 100%. त्याला सक्सेस पासून जगातली कुठलीच व्यक्ती अडवू शकत नाही. वा. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये सफलता मिळवायची आहे, पहिलं तर ते क्षेत्र तुम्हाला सफल करेल याची श्रद्धा, विश्वास असणं गरजेचं आहे. आणि सबुरी म्हणजे पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही थांबलं पाहिजे. खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट तर सुरुवात करतात उत्साहाने, कोणीतरी सांगितलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं, आणि मग ते करताना तर ते विश्वास ठेवतात किंवा चला करूयात. पण पुढे काय होतं, जी मार्केटची व्होलॅटिलिटी येते त्याच्यामध्ये मात्र ते पेशन्स गमवून बसतात. श्रद्धा जागृत झालेली असते पण सबुरी राहत नाही. आणि मग किती दिवसांसाठी केलंय, कोणतं उद्देश पूर्ण करण्यासाठी केलंय, हे सगळंच बाजूला ठेवलं जातं आणि पहिले ते पैसे काढण्याकडं कल लोकांचा दिसतो. बरं सर, मला हे जाणून घ्यायचं की तुम्हाला नोकरी करत होतात, सगळं काय चालू होतं, मग बिझनेसमध्ये तुम्ही का आलात आणि याच बिझनेसमध्ये का आलात? तर तुम्ही मग असे सांगितलं आमचे साडू होते म्हणून तुम्हाला ते इन्शुरन्स, बट तुम्ही एवढं उत्साहाने पुढे काय अशा घटना घडल्या ज्याच्यामुळे तुम्हाला इथं अट्रॅक्शन वाटलं? हा खूप छान प्रश्न विचारला मला. ह्याच्यामध्ये काय माहिती का, माझे जेवढे बी नातेवाईक आहेत, जेवढा बी आमचा परिवार आहे किंवा जे नातेवाईक आहेत, जे रिलेटिव्ह आहेत, त्यांचा मॅक्झिमम सगळ्या लोकांचा बिझनेस आहे. आणि मला तो बिझनेसमध्येच बिझनेसमध्ये यावं अशी माझी फार इच्छा होती. मी एज्युकेशन जे आहे ते छोटंसं तिकडून संपल्याच्या नंतर मी पुण्यामध्ये काही एज्युकेशन केलं. इथे ग्रॅज्युएशन इथं पुण्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे बिझनेस करत करत मी हे केलेलं आहे, एज्युकेशन घेतलेलं आहे. आणि मला एज्युकेशनचा आपल्या बिझनेसचा पायाभरणी मला मोठ्या भावाने शिकवली. मला मोठ्या भावाने शिकवलं बिझनेस कसा असतो, पैसे कसे मोजायचे, उधारी कशी वसूल. हे सगळ्या गावामध्ये आमचं एक कृषी केंद्र होतं. कृषी केंद्र तिथं मी असं तयार झालो होतो. त्याच्यामधनं ती जे ही होती, अनुभव होती, शिकवण होती, ती माझ्या पुढे कामाला आली. म्हणजे मोठ्या भावामुळे बिझनेस आणि गुरुमंत्र जे काही 100% मला माझ्या एकतर भावाने बिझनेस शिकवला आणि पेशन्स शिकवले माझ्या आईनी. माझ्या आईनी खूप मला पेशन्स शिकवले. बरं, हाच व्यवसायात तुम्हाला यावं आता तुम्ही आले होते, तर पुढे बूस्ट कशामुळे झालं? म्हणजे काय कारण वाटलं की तुम्ही हेच याच्यामध्येच करिअर केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये एक तर गोष्ट कशी आहे माहिती का, ह्याच्यामध्ये आज जो नवीन पिढीचा जो कल आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा, तो मॅक्झिमम आहे तो म्युच्युअल फंडामध्येच आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती का, आपला एक स्वभाव असा आहे की जे मालाला हे आहे विक्री आहे तोच माल विकायला पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन नाही चालणार. बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध गेला तर तुम्ही धडका खाल. जगाच्या बरोबर राहायला पाहिजे. आज जगात काय चाललंय, काय विकायला पाहिजे ते द्यायला पाहिजे. आज माझ्या पोर्टफोलिओमध्ये कोणाच्या जर मी जर 5 SIP दिला तर त्याच्यामध्ये मी इंडेक्स फंड पण देतो त्याला एखादा. असं नको म्हणायला सर आपला मी आता TV ऐकलं, इकडं ऐकलं, तिकडं ऐकलं, YouTubeला ऐकलं, आपल्याकडे इंडेक्स फंड नाही दिला तुम्ही मला. हे काय आहे ना आपल्याकडे इंडेक्स फंड.
मी कधीही चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करत नाही. मॅक्झिमम जो आहे तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या क्लायंटला. मी पैशाच्या मागं मी कधीच पळालो नाही. पैसा माझ्या मागं पळतोय. वा वा वा. तुम्ही जर ते याच्यामध्ये डायलॉग 3 इडियट्स मध्ये सफलता जग मार्गे पिक्चर, मी नाही पाहिला तो पिक्चर, सॉरी. इट्स ओके. येस, सॉरी. जे यंगस्टर आहेत त्यांनी व्यवसाय करावा का बिझनेस करावा का नोकरी करावी? हे बघा, बिझनेस पण वाईट नाही आहे आणि नोकरी पण वाईट नाही आहे. बिझनेसमध्ये एकच आहे की तुम्हाला बिझनेस 5-5 वर्ष यश देईल का नाही माहीत नाही. आत्ता जे नवीन डिस्ट्रीब्युटर येत आहेत ते मध्येच सोडून चाललेत. नावाला 3-3, 4-4 लाख ARN नंबर आलेत, परंतु काम करणारे फक्त 50,000 डिस्ट्रीब्युटर आहे भारतामध्ये. बापरे. हो, खूप प्रॉपर काम करणारे, प्रॉपर काम करणारे. नाहीतर काय करतोय, एकीकडे नोकरी करतोय आणि राहिलेल्या टायमिंग मध्ये हे करतोय, हे चुकीचं आहे. याचं हे पण कारण आहे की सुरुवात जर केली तर म्युच्युअल फंड मध्ये कमिशनच मिळत नाही किंवा येस, बरोबर. हे पण कारण आहे ना. तो मी तर म्हणतो ना, ज्याला ह्या बिझनेस मध्ये यायचं त्यांनी घरच्यांना सांगायचं की मी तुम्हाला 5 वर्ष काही देणार नाही, काहीच देणार नाही, डिस्ट्रीब्युटर असं सांगा, मग नंतर तुम्ही डिस्ट्रीब्युटर व्हा. बरोबर, असं आहे. आणि नोकरीमध्ये कसं आहे, तुम्हाला नोकरी जे आहे चांगल्या ह्याच्यामध्ये नोकरी करत असाल, चांगला सॅलरी मिळत असेल तर डेफिनेटली तिथे ग्रो करायला काहीच हरकत नाही. तिथं प्रमोशन घ्या, तिथं खूप मोठं काम करा. तिथं आज आहेत ना लोक तसे करणारे, खूप बघितलेत आपल्याकडे आहेत तसे. म्हणजे दोन्ही चांगलंच आहे. नोकरी केलं तरी 100% चांगलं आहे, दोन्हीही चांगलं आहे. फक्त एवढं की बिझनेसमध्ये पेशन्स लागतात. मी समजा उद्या श्रद्धा आणि सबुरी परत आलीच, बिझनेस करण्याला इन्व्हेस्टिंग करा. 100% दोन्ही केलं तरी श्रद्धा अतिशय म्हणजे आजच्या पॉडकास्ट मधनं जर काही कोणाला घेऊन जायचं असेल तर श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी वेल्थ क्रिएशन साठी, बिझनेस मध्ये सफलता मिळवण्यासाठी खूप खूप महत्वाच्या आहेत. 100%, 100%. त्याच्याशिवाय तो माणूस ग्रोच करू शकत नाही, त्याची उन्नतीच होऊ शकत नाही. बरं, तुमच्यामध्ये तुमच्या दृष्टीनं असं कोणते गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही सफल झालात? एक तर गुण असा आहे की मी चुकीचा सल्ला आजपर्यंत कोणालाच दिला नाही. इमानदारीने जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. मग तो क्लायंट माझ्याकडे येऊ का नको येऊ, मी सत्य सांगणार. तो मग त्यांनी हे करायचं, तो एक इम्पॉर्टंट माझ्यामध्ये गुण आहे. आणि मी जनरली माझ्याकडे कोण चेक द्यायला, पैसे द्यायला, मी घाई गडबडीत काही घेत नाही. त्याला आधी विचारतो मी, हे बाबा तू काय करतोस, कशासाठी करतो, काय कारण आहे, ह्याच्यामुळं येस गोल, त्याचं गोल सेट झाल्याशिवाय मी पुढे जातच नाही. फंटास्टिक. त्या कारणाने तुम्ही येस छान. तुमच्याशी असंच गप्पा मारत राहावं असं वाटतं. येस. सो तुम्ही आज इथं विजेता कॉर्नरवरती आलात आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही मार्गदर्शन केलं. श्रद्धा सबुरी नावाचा सगळ्यात महत्वाचा मंत्र जे कोणी इन्व्हेस्टर आहेत त्यांना तो मिळालाच असेल. तुम्ही इथं आलात त्या वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचं मनापासून नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.